अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कसे आहेत आपण सर्वजण? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. आजची रेसिपी आहे दाल पालक. दाल पालक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी डाळ घेतलेली आहे. 7 ते 8 पालकाची पाने आहेत. 1 टमाटर आहे. कढीपत्ता आहे. 5 ते 6 मिरच्या आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत. छोटेसे बारीक 2 खोबऱ्याचे तुकडे आहेत. मोहरी आहे. जिरं आहे. हळद आहे आणि गरम मसाला आहे. हिंग आहे आणि तेल आहे. डाळ आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पालक पण चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पालक धुताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. डाळ मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला पालक कट करायचा आहे. पालक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. बारीक बारीक पालक कट करायचा आहे. आपला पालक कट करून झाला आहे. आता पालक हा डाळीत टाकून घ्यायचा आहे. आता आपण जेवढी डाळ घेतली त्याच्यात 3 पट पाणी घ्यायचे. 1 वाटी डाळ होती, 3 वाट्या पाणी घ्यायचे. 3 वाट्या पाणी घ्यायचे. त्याच्यामध्ये डाळ शिजवून घ्यायची आणि तुम्हाला वाटलं तर डाळ फोडणी घालताना परत तुम्ही टाकू शकता. पण हे डाळ शिजण्यासाठी एवढं पाणी भरपूर होतं. आता आपल्याला टमाटर कट करून डाळीत टाकायचं आहे. कारण डाळीत जर टमाटर टाकलं तर टमाटर चांगलं शिजतं. आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. पुढची तयारी करून घेऊया. मिरची कट करून घ्यायची आहे. लसूण खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोडणी घालायची. कुकर थंड झाल्यानंतर डाळ पालकाला फोडणी घालायची आहे. आता आपला कुकर थंड होते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्यात मी हे 3 चमचे तेल टाकत आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचे. तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी गरम होऊन द्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा जिरं टाकायचे. जिरं गरम होऊन द्यायचे. आता आपण लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं ते घालायचं. गॅस कमीच ठेवायचा आहे. डाळ शिजवताना तुम्हाला सुरुवातीला फुल गॅस करायचा आहे. नंतर कमी गॅसवरती तुम्हाला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्या ह्याने पालक चांगला गल होतो.
पालकामध्ये मीठ टाकायचंय, कारण आता पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये किटाणू असतात, म्हणून थोडंसं मीठ टाकून पालक धुवायचा आहे. आता आपलं लसूण खोबरं भाजलेलं आहे. त्याच्यात आपल्याला आता यात हे केलेली मिरची टाकायची. मिरची चांगली परतून घ्यायची. मिरची परतून आल्यानंतर मी त्यात थोडा धनिया टाकते. मिरची आता आपली चांगली परतत आली. आता आपल्याला त्यात अर्धा चमचा मसाल्यामधल्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद चांगली परतून घ्यायची. कुकर आपल्याला थंड झालेला आहे. आपल्याला पालक चांगला घोटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर डाळ पालक बनवला तर लहान मुलांना चांगला हेल्दी आणि पौष्टिक डाळ पालक होतो. आपण साधं वरून खाण्याला देण्यापेक्षा हा डाळ पालक त्यांच्यासाठी हेल्दी राहते. आता आपली फोडणी गरम झालेली आहे. फोडणी तयार झालेली आहे. आपल्याला आता बघा असा डाळ सारं घोटून तयार झालेला आहे. आता आपल्याला यात फोडणीत ओतायचं आहे. फोडणी देताना असा चर्र करून आवाज आला पाहिजे, तर चांगली फोडणी बसते. आता मी तुम्हाला किती पाहिजे, किती पातळ लागते त्याप्रमाणे थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता मी याच्यात थोडं पाणी टाकलं. आता तुम्हाला त्याच्यात हिंग टाकायचं आहे, थोडासा चिटकीभर. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचंय. मीठ कमीच टाका, कारण पालक हा चवीला थोडासा खारट असतो. आपल्याला आता पालक चांगलं उकळून द्यायचं आहे. आपला डाळ पालक तयार झालेला आहे. तुम्हाला सुरुवातीला गॅस फुल ठेवून डाळ पालक उकळून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती 10 मिनिटं शिजवून घ्यायचा. हा आपला डाळ पालक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने जर डाळ पालक केला तर तो टेस्टी होतो. आणि याच्याबरोबर तूप आणि भात आणि लोणचं, वा, खूपच छान लागतं आणि मस्त वाटतं. आपला डाळ पालक तयार झालेला आहे. हा डाळ पालक तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. अशा पद्धतीने डाळ पालक तुम्ही करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ. खात राहा, मस्त राहा. चला बाय.